मला तरी त्याच्यात काही आढळलं नाही. आणि आता मी सभागृहात होतो, सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य कोण त्यांनी कालची एक घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक मास्क लावून कोणतरी गेला, रिव्हॉल्वर लावून त्याला लुटलं आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत तरी पोलीस स्टेशननी घेतली नव्हती. मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे? आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिनखात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेलं नाहीये. ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे, काय आहे? का नुसतं एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेतलं जाते? असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर खाते वाटप व्हायला पाहिजे होता, कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एक तर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला, मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला, विस्तार झाला तरी देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाही. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय, काय चाललंय काय कळत नाही. आणि मग हे अधिवेशन घेतलं कशाला, हाच एक मोठा प्रश्न आहे. तर असे अनेक प्रश्न मनात घेऊन आपण सगळे या अधिवेशनाला सामोरे जातो आहोत. मला जे काय वाटलं ते मी बोललो. आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, मी त्याचं उत्तर सभागृहात मी आता जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडलेले आहेत आणि जनतेच्या सभागृहात मी प्रश्न मांडलेले आहेत. मी सांगितलं की माझ्या पक्षाचे सगळे माझे सहकारी हे तिथे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अगदी पक्षाचा प्रमुख तिकडे मांडतोच असं नाहीये. त्याच्यामुळे जसं आता मोदीजी खासदार पण आहेत ना, किती वेळा असतात सभागृहात, किती वेळा. हो मग तसंच आहे ना, पंतप्रधान आहेत पण खासदार नाही आहेत का? मग त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांना देणं बंधनकारक आहे की नाही? तर असे बरेच विषय. आपले 20 आमदार आहेत, कशा प्रकारे फडणवीसांसमोर 20 काफी आहे. विरोधी पक्ष अजून ठरवलेला, विरोधी पक्ष नेता कोण असणार आहे हे अजून ठरवलं. मुख्यमंत्री पदाला वेळ लागला असेल तर विरोधी पक्ष नेता ठरवला, आधी थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम आहे? वारंवार फडणवीस नाही, भुजबळांचं काय? छगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा तुम्ही तुमच्याकडे आले तर परत गेले नाही. असं जे काय घडलं बघा, असं त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर देईन. आपण कशाला त्याच्यावरती जे बोलू? काय घडलं भुजबळांच्या बाबतीत, भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं. अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील. त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो. आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का? भुजबळ असं म्हणताय, जहा नाही चैना वहा नाही रहना. ठाकरे साहेब साहित्यिक झालेत का? ठाकरे साहेब भुजबळ साहित्यिक झालेत का? काय झालेलं आहे या सरकारची झालेली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये. तर वहा नाही रहना हे त्यांचं योग्य आहे. एक बाब म्हणजे या अधिवेशनामध्ये गंभीर बाब बघायला मिळत आहे. 2023 पर्यंत या पासेसवरती राजमुद्रा असायची, परंतु आता जे पासेस वितरित करण्यात आले प्रेसवाल्यांना किंवा सर्वांना, यातून राजमुद्रा गायब आहे. या संदर्भात तुमचं काय? हे सगळे आपल्या लोकशाहीचे म्हणा, संविधानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे हिंडोडे निघत आहेत. मी काल ऐकलं की लोकसभेमधले त्या संसद परिसरातलं बांगलादेशाचं युद्ध, त्यावेळेला त्या ज्या काही सह्या झाल्या होत्या तो फोटो सुद्धा उतरवला गेला. आता तो फोटो का उतरवला? हे आपल्या देशाचं शौर्य होतं ना. ते काही आपले सैनिक तिकडे शहीद झाले, त्याच्यानंतर आपल्या हिंदुस्थानने पाकिस्तानवरती तोंडी नव्हे तिकडे जमिनीवरती मिळवलेल्या त्या विजयाचं शौर्याचं प्रतीक होतं. तोंडी बोलणारे खूप आहेत, हम पाकिस्तान में घर में घुसकर मारेंगे, अरे मारेंगे कसले, जाकर केक खा के आते, पाकिस्तान में घुसेंगे और केक खा के आएंगे. पण तेव्हा पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश जेव्हा पाकिस्तान होता तेव्हा पाकिस्तानात आपल्या हिंदुस्थानच्या फौजा इंदिराजींनी घुसवल्या होत्या आणि त्या घुसवून बांगलादेशाला वेगळं केलं होतं, स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि पाकिस्तानावरती विजय मिळाला होता. त्या विजयाचं प्रतीक असलेला तो फोटो काढून तिकडे कोणाचा फोटो लावणार आहात?
आणि ते जर का ही लाज लज्जा शरम जर का या सरकारला नसेल, या म्हणजे इथल्या काय तिथल्या काय, ते राजमुद्रेचं काय, राजमुद्रा ही असलीच पाहिजे. फडणवीसांच्या सरकारचा ईव्हीएम असा उल्लेख करत आहात. मी नाही, जनता म्हणते. पण फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात येस आमचं ईव्हीएम सरकार आहे, पण ते एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, मशीन. एव्हरी वोट फॉर मशीन. महाराष्ट्र मशीन. असं फडणवीसांचं म्हणणं एव्हरी आहे. वोट फॉर मशीन असं आहे ते. उद्धव साहेब बीड आणि परभणी अजूनही अशांतता हो, आहे. हो. संवेदनशील विषय त्या संदर्भात त्याच्याबद्दल खरं म्हणजे सभागृहात आता आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु मग सभापती महोदयाने सांगितलं, कारण कोणी उठून उत्तरं देत होतं, काय जबाबदारी कोणाला आहे की नाही, गांभीर्य कोणाला आहे की नाही, आणि ते तशी उत्तरं आम्हाला ऐकायची नाहीयेत. आणि म्हणून आम्ही तो विषय मांडल्यानंतर मग सभापती महोदयांना सांगावं लागलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करते. आता बघू मुख्यमंत्री येतील सभागृहात, पण त्याच्या पुढे जाऊन की आता एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार. आमचे विरोधी पक्षनेते आमदारच तिकडे जाऊन आले, त्या कुटुंबियांना पण भेटून आले, पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये. आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते, मुळात ही घटना घडू कशी शकते आणि त्याच्यावरती हे सरकार काय करणार आहे. बोलतो हा माळगी नगर एरियात नागपूरचा हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, परंतु माळगी नगर एरियात जो आपला शिवसैनिक म्हणून जो आहे मुन्ना तिवारी, हा महानुभाव पंथाच्या मंदिरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण मुन्ना काही कोणी करत नाही नाही, मला नाही माहिती काय. वन नेशन वन इलेक्शनच्या बद्दल आता सध्या देशात जे काय चाललेले ते सगळे विषय, जसं अदानी आहे, इतर काही गोष्टी आहेत, ह्याच्यावरनं दिशाभूल किंवा लक्ष भरकटवण्यासाठी हा विषय आणला जातोय. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे. आणि माझं तर मत सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजे, कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. आणि अशा व्यक्तीच्या आधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्याने निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. मग कोणाची मतं घ्यायची, कशी घ्यायची हे ठरवावी लागेल, पण निवडणूक आयुक्त सुद्धा मुळामध्ये निवडून आला पाहिजे, तर आणि तरच त्याने निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे. आणि ही जी काही शंका आहे, एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी वोट फॉर अमुक, एव्हरी वोट, मग तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साध्या गावाचं मार्केटवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता? जर का सगळ्यांनी मतं तुम्हाला, तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रासाठी दिले, अमुक दिले, तमुक दिले, मग तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना. आता काय होतंय की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये, तज्ज्ञ नाहीये, परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे, आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल. लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे. तो अधिकार आता माझा हिरावून घेतलेला आहे. कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारला आणि त्याचीच घडी करून ती बॅलेट पेपरमध्ये जायची. आता मी बटन जरूर दाबतोय, दिवा नक्की लागतोय की मला एखाद्या झूमध्ये दाखवत तशी माझी रिसीट दाखवू द्या तुम्ही, ती कुठे जाते ती कळत नाही, ती मोजली जात नाही. आणि मत रजिस्टर कुठे झाले, कारण मत ते मोजलं जाते, व्हीव्हीपॅटच्या रेसिटीवरचं मत मोजलं जात नाहीये, त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये. त्याच्यामुळे मुळामध्ये मला असं वाटतं की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. कारण आता जे काय महाराष्ट्रात घडलंय ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाहीत. ईव्हीएमवरच घेतल्या जाणार आहे, तर मग विरोधी पक्षाची भूमिका नाही, काय? विरोधी पक्ष केवळ विरोध करण्यासाठी नाहीये, ही जनतेची मागणी आहे. माझं काय मत आहे की आता मार्केटवाडी किंवा आणखीन काही गोष्टी आहेत तिकडे त्यांचं काय मत आहे की आम्हाला बॅलेट पेपरवरती द्या ना आमच्या मत. तुम्ही तिकडे जर का वस्ती 400 असेल तर 300 पोलिसांनी उभे केले, एवढी भीती का? नाही, पण इंडिया ब्लॉक मधलेच काही नेते म्हणतात की ईव्हीएमवर असलेलं रडगाणं आता बंद करा. ओमर अब्दुल्ला स्पेसिफिक असं नाही, पण इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळेजण काही एकमेकात विसर्जित नाही झालेलो. त्यांची मतं त्यांच्याकडे, आमची मतं आमच्याकडे.
इंडिया आघाडीच्या मंत्रिमंडळातलं स्थान देणार असं एक मिनिट एका वन क्वेश्चन ॲट अ टाइम. आमदारांना काही मंत्री पद देण्याचं आश्वासन जसं दिलं होतं नाही, मला असं वाटतं- तसंच मुख्यमंत्री नाही, पदाचं काही ऐका, लोकांना ऐका. आश्वासन दिलं होतं. ऐका एक मिनिट. आता माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय पोतनीस आहे. हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात. तो फिरता चषक असतो. तसा मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय. आणि मला अशी अपेक्षा आहे की मंत्रिपदं जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदं पण फिरवणार आहात का नुसते नेते मात्र फिक्स आणि त्यांचे सहकारी ज्यांच्या जोरावरती मंत्री किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते कायम आणि ज्यांच्या जोरावर झाले ते ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते आणि जे झाले ते कायम. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा 2.5 वर्षांनी बदलणार का स्वतःचे नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून त्यांच्या सहकार्याने खेळवणार आहेत हे एकदा कळलं पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत समोर येताना त्यांची सवय जुनी आहे. सर मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते. मध्यंतरी तुम्ही दादरच्या हनुमान मंदिराचा विषय घेतला. तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करता आहात. तर त्यावर उपमुख्यमंत्री शिंदेचं म्हणणं होतं की हे काही टी शर्ट घालण्यासारखं आहे का? ते जाऊ दे, ते घालतात ते पुरेसे आहे. सर मुळामध्ये ती सेना मी मानायलाच तयार नाही. शिंदेकडनं मुंबईतनं मंत्री दिला नाही त्यामुळे आता आमदारांमध्ये नाराजी बघायला नाही, तो ती शिवसेना एसनशी आहे त्याच्यामुळे तो गट मी मानायला तयार नाही. एसनशीला मी मानतच नाही. त्यांच्या गटातून नाराज असलेले नाही, तुमच्या पण संपर्कात आहेत का काही त्यांचा आता नाराज झाले त्यांचा एसनशी जो गट आहे तो गट मी त्यांच्या पुरता मर्यादा आहे. ती शिवसेना नाहीये, तो एसनशी आहे. आमदार चुनाव जो कमिश्नर है उनका भी चुनाव जो होना चाहिए चुनाव होना चाहिए, क्यों नहीं होना चाहिए? वन नेशन को लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है? नहीं, आपकी नहीं, पार्टी मेरा कहना यही है कि वन नेशन वन इलेक्शन तो बाद में आएगी बात, लेकिन चुनाव आयुक्त का भी चुनाव होना चाहिए. क्यों नहीं होना चाहिए? अगर राष्ट्रपति जी का चुनाव होता है तो चुनाव आयुक्त का चुनाव क्यों नहीं होता है? तो वहां भी चुनाव होना चाहिए. ऐसे मेरी मर्जी जो भी कोई है उसको मैं वहां बिठा दूंगा, नहीं चलेगी ऐसी बात. तो उनका भी चुनाव होना ही चाहिए और फिर बाद में वन नेशन वन इलेक्शन. जब तक जो लोगों के मन में आशंका है ईवीएम के बारे में दूर करो, होने दो ना. एक बार बैलेट पेपर पे वोटिंग होने दो. अगर यही बहुमत उनको मिलता